तर आज सकाळ सकाळी आईला हे काम लागलेलं, मूग उपणायचं म्हणजे वारं सुटेल त्या दिशेने पाठीत घेऊन ओतायचं, म्हणजे चांगले मूग एक बाजूला होतात आणि कचरा निघून जातो, पाकडायची गरज लागत नाही किंवा चाळायची गरज लागत नाही. तर त्यानंतर मग आई वेदला घेऊन शेतात गेली आणि हा भोंगा मला अर्जुन मामाने आणलेला आहे. तर उडदाच्या शेंगा तोडल्या आम्ही मग घरी यायच्या वेळेस. तर उडदाच्या शेंगा आम्ही घरी आणून भाजून त्यावरती मिठाचं पाणी टाकून त्या तशा खातो. तो खूप छान लागतात, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर ही कवळी आहे ती चवळीची शेंगा आहे, त्याची खूप छान भाजी होते, मोकळी आणि पातळसुद्धा. तर मोकळी भाजीसाठी आम्ही ही कवळ्या शेंगा तोडलेल्या आहेत. त्यासोबतच कवळी अशी कांद्याची पातसुद्धा घेतली भाजीला. तर शेतात जी भाजीला असतं ते घरी वापरण्यात येतं आणि फ्रेश ताजी भाजी भेटते. त्यानंतर वेद थोडा वेळ बसला, त्याला चवळीची शेंग सोलून दिली आईने आणि स्प्रिंकलर पण चालू केलेलं. थोडा वेळ थांबलो आणि आलो घरी. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडलं तर लाईक करा.